नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण तयार करणार आहोत अत्यंत पौष्टिक आणि सुवासिक केसरी उकाळा. हिवाळ्यात शरीराला ऊब देणारा, प्रतिकारशक्ती वाढवणारा आणि आरोग्यास उपयुक्त असा हा उकाळा घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवता येतो. केशराचा हलका सुवास, दुधाची मृदू चव आणि पारंपरिक मसाल्याचा सुंदर संगम यामुळे हा उकाळा प्रत्येकासाठी आरोग्यदायी पर्याय ठरतो. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. केसरी उकाळा बनवण्याची पारंपरिक आणि सोपी पद्धत. केसरी उकाळा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप दूध, 1 कप पाणी, अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा चहा मसाला, बारीक केलेले काजू, बारीक केलेले बदाम, 3 मोठे चमचे साखर, 2 मोठे चमचे मिल्क पावडर, 3 ते 4 वेलची आणि थोडीशी जायफळ. सर्वात प्रथम आपण वेलची आणि जायफळ याची पावडर करूया. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 मोठे चमचे साखर आणि 3-4 वेलची आणि थोडीशी जायफळ यामध्ये टाकून वाटून घेणार आहे. हे बघा, ही वाटून झाली आहे. आता आपण पुढची कृती करूया. आता गॅसच्या मंद आचेवर एक भांडे ठेवूया आणि त्यामध्ये 1 कप पाणी घालूया. आता या पाण्यामध्ये आपण 1 कप दूध घालूया. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालूया आणि हे मिश्रण चांगले ढवळून घेऊया. आता यामध्ये 2 मोठे चमचे मिल्क पावडर टाकूया. मिल्क पावडर टाकल्यामुळे उकाळ्याला चांगली चव येते. त्यासोबत हा उकाळा थोडा घट्ट होतो. आता हे मिश्रण चांगले ढवळून घेऊया, जेणेकरून मिल्क पावडरच्या गुठळ्या होणार नाहीत. आता यामध्ये 1 छोटा चमचा चहा मसाला टाकूया. आता ह्याला चांगली उकळी आणू देऊया. आता हे उकळत आहे, त्यावेळी तुम्ही केसरही घालू शकता. आता यामध्ये आपण जी साखरेची पावडर केली होती ती घालूया, ज्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड आहे. आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटांसाठी उकळू देऊया. आता यामध्ये कापलेले काजू आणि बदाम घालूया. तुम्ही यामध्ये चारोळी सुद्धा घालू शकता. आता ह्याला एक उकळी आणू देऊया. आता हा आपला केसरी उकाळा तयार झाला आहे. आपण सर्व करूया. तर मंडळी, असा हा आरोग्यदायी, सुगंधी आणि पौष्टिक केसरी उकाळा अगदी काही मिनिटातच तयार होतो. केशराची सुवासिक चव, दुधाची मृदुता आणि त्यातील नैसर्गिक फायदे हे सर्व मिळून हा उकाळा आपल्या दैनंदिन आहारात नक्कीच समाविष्ट करावा असाच आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.